पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा ते नांदगाव दरम्यानच्या सुमारे 25 किलोमीटरच्या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. मात्र या रस्त्याचं काम करताना ठेकेदारानं दोन्ही बाजूंना गटर बांधणं आवश्यक होतं, परंतु अनेक ठिकाणी गटर बांधण्यात आलेल्या नाहीत. निवडे गावातून जाणाऱ्या रस्त्याचं काम करताना ठेकेदारानं पूर्वीचं गटर बांधकाम काढून टाकलं. नवीन रस्ता पूर्ण झाला तरी गटरचं काम मात्र केलेलं नाही. त्यामुळे इथल्या हरिजन वसाहतींमधल्या घरांमधलं सांडपाणी थेट रस्त्यावर येतंय. या सांडपाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारानं लवकरात लवकर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटर बांधावेत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिलाय. कोतोली फाट्यापासून नांदारपर्यंत यांचा रोड चालू होता सोनाईवाला या कंपनीचा. त्याने आमची गटर पहिली होती ती मोडली सगळी. नंतर आम्हाला बांधून देतो म्हणले ते पण दिलं नाही. आता सगळ्या समाजाचं हरिजन समाजाचं पाणी आपल्या इथं दारात आमच्या येते. तिथं आग दुर्गंधी जोरात व्हायली. आमची लहान बायका मुलं सगळे आहेत. त्याचा काय बंदोबस्त तिने केलेला नाही. आता इथून पुढं आम्ही काय करायचं ठरवलं, जरा इथं आत्महत्या किंवा काय झालं तर जबाबदार ते तुमचं तुम्ही राहणार. असं झालं तर घडलं तर तुमचं तुम्ही काय करायचं बघा. याच्या परिस्थितीत तुमच्या तुम्ही हाय ती सोय आमची पहिली गटर होती तशी तरी करून द्या, नाहीपेक्षा हाय तुमच्या लेवलनं करून घ्या. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शैलेश हिरडेकर, श्रीपती कांबळे, शरद मोरे, बाजीराव कांबळे, सरदार पोवार, उमेश कांबळे, सिंधुताई कांबळे, अक्काताई कांबळे, जयदीप गुरव यांच्यासह ग्रामस्थांनी गटर नसल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे लक्ष वेधलंय.